मित्रांनो, आता शिक्षक भरती ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. तर आता आपलं संपूर्ण जे काही काम आहे किंवा लक्ष असायला पाहिजे ते म्हणजे डॉक्युमेंट संदर्भात. तर ज्यांच्याकडे डॉक्युमेंट आहे तर त्यांनी बघा जे महत्त्वाचे जे सेल्फ अटेस्टेड किंवा मग अटेस्टेड अशा दोन बाबी आपल्याला या ठिकाणी बघा प्रश्न विचारण्यात येत आहे. तर मला देखील या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांनी विचारलं की नेमकं अटेस्टेड करायचं का सेल्फ अटेस्टेड करायचं, ज्या काही झेरॉक्स प्रत असेल. कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला किमान 2 सेट तरी ह्या ठिकाणी तयार ठेवायचे आहे, ते पण अटेस्टेड किंवा सेल्फ अटेस्टेड. तर त्याच्यामध्ये बघा नेमकं काय करायचं. तर ह्याच्यात तुम्ही जो जी आर आहे 2015चा, तर हा जी आर तुम्ही वाचला देखील असेल, तुमच्यापर्यंत या ठिकाणी माहिती देखील आली असेल. तर ह्याच्यात ज्या महत्त्वाच्या ज्या बाबी आहे का अटेस्टेड आणि सेल्फ अटेस्टेड ह्याच्या ज्या दोन फरक ह्याच्यात देण्यात आले आहे, तर ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण शिक्षक भरतीमध्ये महत्त्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विथ जे काही तुम्ही झेरॉक्स सेट असणार आहे तर ते देखील महत्त्वाचे असणार आहे. कारण जे काही ऐन वेळेला तुमची धावपळ होऊ नये त्यासाठी ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं समजून घ्या. तर हा जो जी आर आहे तुमच्याकडे आला असेल किंवा तुम्हाला माहितीच असेल, 9 मार्च 2015चा जी आर आहे. तर ह्याच्यात बघा जे काही शासकीय सोयीसुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र कागदपत्राच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्वीकारणेबाबत अतिशय महत्त्वाचा हा सामान्य प्रशासन विभागाचा जी आर आहे. आणि हा जी आर सध्या फॉलो होत आहे 2015पासून. तर ह्याच्यात बघा महत्त्वाच्या ज्या काही बाबी देण्यात आल्या आहे तर त्या बाबी आपण ह्या ठिकाणी बघूया. तर ह्याच्यात जे आपल्याला जो प्रश्न आपल्या मनामध्ये आहे, कारण जे आपले कागदपत्र आहे तर त्या कागदपत्र झेरॉक्स ज्या प्रती आहे तर त्या प्रती नेमक्या अटेस्टेड करायच्या का सेल्फ अटेस्टेड करायच्या. कारण या ठिकाणी दोन प्रकारच्या महत्त्वाच्या बाबी देण्यात आल्या आहे. एक आहे ती अटेस्टेड कॉफी आणि दुसरी आहे ती सेल्फ अटेस्टेड कॉफी. तर ह्याच्यामध्ये बघा फरक काय आहे. तर ह्याच्यात तुम्हाला व्यवस्थित ह्या ठिकाणी बघा जे काही देण्यात आलं आहे ब भागमध्ये. तर ह्याच्यात ज्या देण्यात आलं आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, शासकीय कामकाज जे शासकीय सेवा किंवा सुविधाकरिता अर्जासह मूळ प्रमाणपत्राच्या कागदपत्राच्या प्रती राजपत्रित अधिकारी तसेच बघा विशेष कार्यकारी अधिकारी इतर जे काही सक्षम अधिकाऱ्यांनी सांशांकित केल्यानंतर स्वीकारल्या जातील. त्यानंतर बघा महत्त्वाचं, जेथे जेथे विद्यमान कायदा व नियम याद्वारे अशा सांशांकित ज्या काही प्रतीची आवश्यकता आहे तेथे अशा सांशांकित प्रती सादर करणे आवश्यक राहील. मात्र जेथे अशा प्रकारे सांशांकन बंधनकारक नाही त्या सर्व प्रकरणी स्वयं सांशांकित प्रती स्वीकारण्यात याव्यात. तसेच सांशांकित जे काही प्रतीची मागणी करण्यात येऊ नये, मात्र स्वयं सांशांकित प्रतीसह त्यांच्या सत्यतेबाबत स्वघोषणापत्र सोबत जोडलेल्या प्रपत्र ब प्रमाणे घेण्यात यावे. तर ह्याच्यात जे काही अटेस्टेड कॉफी आणि जे काही सेल्फ अटेस्टेड कॉपीज, तर ह्याच्यामध्ये जो काही फरक देण्यात आला आहे तर बघा महत्त्वाचं ज्या ठिकाणी कायदा आणि नियमचा ज्या ठिकाणी बघा उल्लेख असेल आणि त्या ठिकाणी बघा जे काही सांशांकित प्रतीची आवश्यकता आहे, म्हणजे त्याच्यात लिहिलेलं असेल कोणत्याही ठिकाणी का आपल्याला फक्त सांशांकित प्रतीमध्येच आपल्याला त्या ठिकाणी आपले जे मूळ कागदपत्र असेल त्याच्या झेरॉक्स प्रती करून द्यायचे आहे. तर असे बघा त्या ठिकाणी आपल्याला शासकीय कामकाज तसेच शासकीय सेवा सुविधाकरिता जे काही अर्ज असेल तर त्या अर्जासह मूळ प्रमाणपत्राच्या किंवा कागदपत्राच्या प्रती ह्या राजपत्रित अधिकारी किंवा मग विशेष कार्यकारी अधिकारी किंवा मग इतर जे काही सक्षम अधिकाऱ्यांनी सांशांकित केल्यानंतरच स्वीकारल्या जातात. पण ज्या ठिकाणी विद्यमान कायदा किंवा नियम याद्वारे अशा सांशांकित प्रतीची आवश्यकता आहे तेथे अशा सांशांकित प्रती सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला मागितलेलं आहे की तुम्ही अटेस्टेड कॉफी द्या, तर अटेस्टेड कॉफी ज्या ठिकाणी मागतात तर त्याच्या खाली जेव्हा आपण प्रती सादर करत असतो तर तेव्हा सूचना दिलेली असते का तुम्ही त्या ठिकाणी अटेस्टेड कॉफी तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायची आहे किंवा मग सेल्फ अटेस्टेड कॉफी तुम्हाला जमा करायची आहे, अशी या ठिकाणी खाली कुठंही तुमच्या जे डॉक्युमेंट तुम्ही सादर करणार त्या ठिकाणी सूचना असते. तर ह्याच्यात बघा महत्त्वाचं, जर तुमची सेल्फ अटेस्टेड कॉफी जर तुम्ही त्या ठिकाणी सादर करत असाल तर त्या ठिकाणी महत्त्वाचे जे प्रपत्र ब आहे तर ते प्रपत्र ब तुम्हाला स्वघोषणापत्रासोबत या ठिकाणी बघा तुम्हाला जोडून किंवा त्याची सत्यतेबाबत तुम्हाला ते त्या ठिकाणी भरून द्यायला पडेल. मग ते जे ब प्रमाणपत्र आहे त्याची देखील या ठिकाणी बघा एक महत्त्वाचं जे नमुना देण्यात आला आहे तर ह्याच्यात तुम्हाला दाखवतो. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते जे ब प्रमाणपत्र आहे तर हे ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर आपल्याला जेव्हा आपण सेल्फ सर्टिफाय ह्या ठिकाणी कॉफी जेव्हा देतो आपण तर त्यावेळेला आपल्याला हे जे सेल्फ सर्टिफाय संदर्भात स्वयं घोषणापत्र आहे तर हे आपल्याला भरून द्यायला पडतं. मग ह्याच्यामध्ये अर्जदाराचा या ठिकाणी फोटो असतो, त्यानंतर त्याची जी काही वैयक्तिक माहिती या ठिकाणी असते, आधार क्रमांक वगैरे, वय असतं, कुठलं आहे त्या संदर्भात ठिकाण असतं आणि या ठिकाणी बघा दिनांक, नाव आणि या ठिकाणी सही असते. मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी बघा जी काही आपण माहिती दिलेली आहे तर त्या माहिती या ठिकाणी बघा महत्त्वाची जी खरी माहिती दिली आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी आपण
लिहून देत असतो. तर जेव्हा सेल्फ सर्टिफाय करत असतो तेव्हा आपल्याला हे जे प्रपत्र ब आहे जे सेल्फ सर्टिफाय संदर्भात, तर ह्या ठिकाणी बघा जे काही स्वयंसांशांकन स्वयंघोषणापत्र हे आपल्याला त्या ठिकाणी लिहून द्यायला पडतं. आता प्रश्न असा आहे का जे काही शिक्षक भरती आहे तर शिक्षक भरतीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता महत्त्वाचं अटेस्टेड कॉपी ह्या ठिकाणी करायची किंवा मग सेल्फ अटेस्टेड कॉपी करायची, हा प्रश्न सर्वांच्या सध्या मनामध्ये आहे. तर ह्याच्यात तुम्हाला एक जे काही महत्त्वाची अपडेट आहे तर ते तुम्हाला दाखवतो. तर जे काही ह्या ठिकाणी बघा जे काही शिक्षक भरती संदर्भात म्हणजे पेसा शिक्षक भरती संदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या झालेलं होतं. तर ते बघा जिल्हा परिषद या ठिकाणी नंदुरबार संदर्भात एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर त्याचं तुम्हाला एक नमुना दाखवतो. तर ह्याच्यामध्ये बघा जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पेसा क्षेत्रातील जी शिक्षक भरती आहे तर त्यासाठी बघा महत्त्वाचं जेव्हा बोलवण्यात आलं होतं तर त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही डॉक्युमेंट आहे तर त्या डॉक्युमेंटच्या ह्या ठिकाणी बघा नावं देण्यात आली की कोणकोणते डॉक्युमेंट सध्या लागणार आहे. आणि त्याच्या खाली ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी 10 नंबरच्या पॉईंटमध्ये. तर ह्याच्यात बघा अशा पद्धतीने सूचनाही दिलेली असते कोणत्याही तुम्ही ठिकाणी व्हेरिफिकेशनला जाणार तर ह्या ठिकाणी जी काही प्रत आपल्याला सादर करायची आहे तर ती प्रत नेमकी तुम्हाला अटेस्टेड पाहिजे का तुमची सेल्फ अटेस्टेड पाहिजे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी बघा सूचना दिलेली असते. तर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या आस्थापनाचं आपल्याला जेव्हा लेटर रिकमेंडेशन आपल्याला होईल तर त्याच्या खाली या ठिकाणी लिहिलेलं असतं की जे काही डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट नेमकं आपल्याला सेल्फ अटेस्टेड पाहिजे का फक्त अटेस्टेड जे केलेले आहे राजपत्रित अधिकारी असेल किंवा मग जे त्या सक्षम प्राधिकारी असेल तर त्यांचे किंवा मग सेल्फ. तर ह्याच्यामध्ये बघा स्पष्ट या ठिकाणी देण्यात आलं आहे की जेव्हा पेसा शिक्षक भरतीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तर त्याच्यात बघा वरील कागदपत्रे स्वसांशांकित छायांकित प्रतीचा संच सध्या सादर करायचा आहे. म्हणजे स्वसांशांकित म्हणजे सेल्फ जे काही अटेस्टेड आहे, सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय का तुमचं जे काही झेरॉक्स प्रत असेल त्याच्यावरती तुमचं पूर्ण नाव लिहायचं आणि त्याच्या खाली किंवा वर तुमची सिग्नेचर या ठिकाणी करायची आहे, त्याला म्हणजे सेल्फ सर्टिफाय आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने बघा शिक्षक भरतीमध्ये जी व्हेरिफिकेशन झालेली आहे सध्या पेसा शिक्षक भरतीची तर त्याच्यामध्ये सेल्फ जे काही अटेस्टेड आहे तर त्या सेल्फ अटेस्टेडच्या प्रतीचा संच सध्या घेण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्या ज्या आस्थापनाचं किंवा ज्या जिल्हा परिषदमध्ये तुमचे सिलेक्शन होईल तर त्यांनी अशा पद्धतीने बघा एक पत्र इश्यू होणार. तर बहुतेक या ठिकाणी जे सर्वच जिल्हा परिषदमध्ये जे काही सेल्फ अटेस्टेड संदर्भात कागदपत्र सध्या मागवण्यात आले होते. तर तुम्ही देखील बघा ह्या ठिकाणी जे काही संच असेल तर त्याच्यामध्ये जे काही सेल्फ जे अटेस्टेड असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सेल्फ अटेस्टेड कॉपी सध्या तयार करू शकता. तर ती देखील तुम्हाला चालून जाणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही डॉक्युमेंट असणार आहे तर ते डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहे आणि त्यांच्या किमान तुमच्याकडे 2 संच सेल्फ अटेस्टेड तुम्ही करून घ्यायचे आहे. तर हा एक प्रूफ होता आपल्याकडे का जे काही जिल्हा परिषदमध्ये सध्या तुमचा नंबर लागला तर त्याच्यामध्ये नेमकी कॉपी जी काही अटेस्टेड पाहिजे का सेल्फ अटेस्टेड, तर तो एक डाऊट तुमचा इथं क्लिअर होऊन गेला. तरी देखील तुम्हाला जेव्हा तुमची काही निवड झाली तर त्या संबंधित जे काही प्राधिकारी किंवा स्थापना असेल तर ती डॉक्युमेंट संदर्भात पत्र हे इश्यू करणार. तर त्या पत्रामध्ये आपल्याला कोणती डॉक्युमेंट पाहिजे, त्याचा जो काही झेरॉक्स संच आहे तर तो संच किती पाहिजे, 1 पाहिजे 2 पाहिजे, ती संपूर्ण डिटेल्स तुम्हाला त्या पत्रामध्ये तुम्हाला सध्या मिळणार आहे. तर निश्चित राहा. तरी देखील तुम्ही जे काही संच काढले असेल तर तुम्ही या ठिकाणी बघा सेल्फ अटेस्टेड तुम्ही करू शकतात कारण याच्यामध्ये तसा उल्लेख हा केलेला होता. तर अशा पद्धतीने एक महत्त्वाचं अटेस्टेड आणि सेल्फ अटेस्टेड संदर्भात महत्त्वाचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.